कॉलेजला असताना लेक्चर संपलं की अवी पण असेच मला बाईकवर घ्यायला यायचे. आत्ताही येऊ शकले तर बोलू का त्यांना? पण माझ्याकडे मोबाईल नाही, कॉल कसा करू? अद्वैत, हे हाय हाय. क्लासमध्ये इंट्रो एकदम भारी दिलास ना तू. थँक्यू. तू पण खूप छान बोललास. मी तर ऐकच्यात. अद्वैत, तू रिक्षासाठी पैसे दिलेस मला, खरंच थँक्यू. मी उद्या नक्की परत करेन. एवढं काय त्याच्यामध्ये, निवांत ते. चल भेटू उद्या. हो, उद्या भेटू. बाय द वे, तू घरी कशी जाणार आता? आपण वॉलेट विसरलोय, पैसे नाहीये, मग सोडतो मग, बस. नाही नाही, नको. मी जाईन. बाय बाय बाय. अगं अनुताई, अनुताई, नाही, बाय 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 सोहा. बाय सायन्स. अहो, तुम्ही इथे? तुम्हाला इकडचा पत्ता कसा मिळाला? अश्विनी वहिनींकडून घेतला ॲड्रेस. नव्हतं यायला पाहिजे का? नाही, असं नव्हतं म्हणायचं. मला वाटलं ते, पण बरं झालं तुम्ही आला. संपला का क्लास? हो, आत्ताच संपला. गप्पा मारायच्यात का मित्र मैत्रिणींबरोबर? आंबायचं. निघूया. चला मग. अगो, थँक्यू. तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. काय ना, मी माझं पाकिट विसरले घरीच. जायची खूप पंचायत झाली असती, पण तुम्ही आलात. थँक्यू. ही मुलं तुझ्या क्लासला आहेत का? हो, ते स्वयंपाक वगैरे बायांची कामं पुरुष पण करायला लागलेत का? हो. हो. नाही, मला जर माहीत असतं ना क्लासला मुलं आहेत, पाठवलंच नसतं मला. स्वयंपाक करतायत, द्या बांगड्या द्या घालायला, साडी नेसवा. सी, चला. हो. किती वेळ झाला हा चॅप्टर वाचते, संपतच नाहीये. जरा वेळ ब्रेक घेते. व्हॅलेंटाईन्स डे पार्टी. सगळे कपल व्हॅलेंटाईन डे साजरा करतात. आई बाबांनी पण करायला पाहिजे. आई तर किती खुश होईल. पण कसं शक्य आहे? अहो, रेशो आणि चहा टाक. आई, काय झालं? बाबा का चिडलेत? आणि तुम्ही एकत्र कसे आलात? मला क्लासला घ्यायला आले होते. आई, म्हणजे त्यांना कळलं का की तू कुकिंगच्या क्लासला आणि आरजेच्या? हो, हळू बोल. त्यांना काही कळलं नाहीये, पण तिकडे एक वेगळाच गोंधळ झाला. काय? माझ्या क्लासमध्ये मुलं आहेत.
बाबा नेमके मला घ्यायला आले. बाबांनी त्या मुलांना बघितलं. मला म्हणाले, तुझ्या क्लासमध्ये पुरुष आहेत. हे जर मला आधीच कळलं असतं तर मी तुला क्लासलाच पाठवलं नसतं. बाबा असं म्हणाले? याला काय अर्थ आहे? असे कसे विचार आहेत बाबांचे? हळू बोल ना बाळा. आणि मी हळू बोलण्याने काय होणार आहे? बाबांनी त्यांचे विचार बदलायला नको का? आणि काय हरकत आहे तुझ्या क्लासमध्ये पुरुष असले तर? इतर बायका कामं करत नाही तिथे नसतात का पुरुष? का इतर बायका लेडीज स्पेशल ट्रेन सारख्या लेडीज स्पेशल ऑफिसमध्ये काम करतात? मला सगळं कळतंय, पण हे चुकीचं आहे. बायका किती पुढे गेल्या आहेत आज. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, कोर्ट, कॉर्पोरेट ऑफिस इतकंच नाही, स्पेसमध्ये सुद्धा बायका आणि पुरुष एकत्र जातात, एकत्र काम करतात. हे जग खूप पुढे गेलंय, पण आपण अजूनही जुन्या विचारांमध्ये जगतोय, त्याचा बळी ठरतोय. आई हे खरंच चुकीचं आहे. मला तुझं सगळं म्हणणं पटतंय पिहू, कळतंही. पण पिहू, मी एक साधी गृहिणी आहे आणि मला माझा संसारही तितकाच महत्वाचा आहे. त्या दिवसानंतर तुझे बाबा माझ्याशी इतकं छान बोलत होते. आज तर चक्क मला घ्यायला आले ते. पिहू, हे सगळं मला हवं आहे. खूप वाट पाहिली मी या दिवसांची. त्यांच्या तोंडून माझ्याबद्दल प्रेमाचे, आपुलकीचे शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते. सगळं छान चाललं होतं. मला सगळं मिळत असताना आज ती गोष्ट झाली. आणि आई सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही ग बाळा, तू नको मला सॉरी म्हणूस. हे बघ, मला फक्त आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची की इथून पुढे मला सावध राहायला हवं. आणि बाळा, तुझे विचार अगदी बरोबर आहेत. हा, मला ते सगळे पटतायत, पण फक्त विचारांनी समाधान नाही न होत. माणूस प्रेमाचा भुकेला असतो. आणि मला तुझ्या बाबांचं हरवलेलं प्रेम परत मिळवायचं, राग नाही. आणि ते एक ना एक दिवस मी नक्की मिळवेन. मी चहा टाकते. सॉरी आई, खूप बेसिक गोष्टींसाठी तुला रडावं लागतंय, वाट बघावी लागते, झुरावं लागतंय. पण आता असं होणार नाही. आई आणि बाबांमध्ये सगळं काही नॉर्मल होण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. हॅलो. हॅलो मावशी, पिहू बोलते. हा पिहू, बोल ना. मावशी, मला तुझी थोडी हेल्प हवी आहे. काय ग, काय झालं? व्हॉट? अविनाश असं वागला? हो, त्यामुळे आई खूप अपसेट आहे. गेले काही दिवस बाबा आईशी खूप चांगले वागत होते. आईला ते आवडत होतं, आई खूप खुश होती. पण आज बाबा परत चिडलेत. या आय कॅन अंडरस्टँड. मावशी, मला आई बाबांसाठी काहीतरी करायचंय, म्हणजे असं काहीतरी ज्यामुळे त्यांच्यात सगळं नॉर्मल होईल.
मला त्यांच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन करायचं आहे. एकटी कशी करू? मला तुझी हेल्प लागेल. हो पिऊ, तुला जी मदत लागेल ना ती सगळी आनंदाने मी करायला तयार आहे. तू फक्त प्लॅन बोल, काय करायचंय आपल्याला. ओके ग्रेट, डन. आपण असंच करूया. मी एक काम करते, तुझ्या श्रीकांत काकांशी बोलते आणि तुला कळवते. ओके, थँक्यू मावशी, थँक्यू सो मच. बाय. आज पाकिट कसं विसरले मी. मला चांगलं आठवते ते पैशांचं पाकिट मी पर्समध्ये ठेवलं होतं. कपाटात बघू का, चुकून ठेवलं असेल तर. हां, कपाटात असेल कदाचित. अरे हे इकडे कसं पडलं? मगाशी आली तेव्हा तर नव्हतं. आणि मला चांगलं आठवतंय की आज जाताना मी पर्समध्ये पाकिट टाकलं, वही घातली, पेन घातलं आणि पाकिट. मग ते अनु, वहिनी काय झालं हो? आय ग अनु, काय झालं वहिनी? खूप डोकं दुखतंय का माझं खूप. गोळी घ्या ना तुम्ही. घेतली ना गोळी अगं, पण नाही बरं वाटत आहे मला. खरंच खूप डोकं दुखतं. ऐक ना, माझ्यासाठी कॉफी कर ना प्लीज. म्हणजे हे काम सीमा वहिनीचं आहे तर का वागतात सीमा वहिनी माझ्याशी असं? उद्याच्या उद्या त्या अद्वैतला पैसे परत करते. क्लासला तर मला जायचंच आहे. पण सीमा वहिनी जर असं वागत राहिल्या तर यापुढे खूप खूप सावधपणे वागावं लागेल. श्री, कसं वाटतंय? मस्त वाटतंय यार. आपण आपल्याच गच्चीत किती दिवसांनी आलो बघ ना. किती शांत वातावरण आहे, थंड एकदम मस्त. आणि त्यात तू जेवण इतकं क्लास बनवलं होतंस की आपण तो माहोल बना दे. हे उद्या माझा टर्न आहे आणि उद्या असं जेवण बनवतो ना, तू बघत राहशील. अरे नाही, उद्या ती वेळच येणार नाही. का? अरे उद्या व्हॅलेंटाईन्स डे नाही का? ओ, अरे मी विसरलोच. बरं ते जाऊ दे, आपला प्लॅन काय उद्याचा? आपण आपला प्लॅन करूच रे, पण अनु आणि अविनाशसाठी सुद्धा प्लॅन करायचा आहे. अनु आणि अविनाश का? पिहूचा फोन आला होता. ओके, असं झालं होतं. हे बघ श्री, काहीही कर पण अविनाशला तयार कर. ओके डन. आपण अनु आणि अविनाशला त्यांच्या हरवलेल्या प्रेमाची आठवण करून देऊ. गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात? आजची तुमची ही सकाळ छान झालीये की नाही? मधुश्री, माझी रोजच सकाळ छान होते. तुझा आवाज जो ऐकते मी, तुला माहितीये का मधुश्री, तू इन्स्पिरेशन आहेस माझी. तुझा कार्यक्रम ऐकूनच तर आरजेचा कोर्स करण्याची उर्मी माझ्या मनात जागी झाली. तुझ्यासारखी आरजे होता येईल की नाही मला माहित नाही, पण या कोर्सच्या निमित्ताने तुला भेटायची संधी मिळेल मला. त्यातच मी खूप खुश. इकडे किंवा हॉलमध्ये केलं तर सगळेच उठतील ना. झोपलेत सगळे. हा, बाहेर वरांड्यात बसून ओंकार लावते, म्हणजे कोणाला जागही येणार नाही आणि माझी प्रॅक्टिसही होईल. मधुश्री, प्रॅक्टिस करणार आहे हम.
हो. आम्हाला त्रास देण्यासाठी काय नवीन प्रकार सुरू केलायस तू? नाही आहे ते आई अहो ती ओंकार लावत होती. सध्या क्लासला जाते ना, तिथे शिकवलं असणार तिला की असं ओंकार लावल्याने ना स्वयंपाक छान होतो. हो की नाही का अनु? जळल्या मेला क्लास तो. हे बघ, तू काही कर पण माझी झोप मोड होईल असं काही करू नकोस. होय. काय आहे सकाळ सकाळ? अहो ते बाबा, योग करते ती. काय? योग करते ती. त्यात काय वाईट आहे? नाही वाईट काहीच नाही आहे त्यात. पण सकाळी सकाळी बघ ना, एक तर मला रात्रभर झोप लागत नाही. नुकताच डोळा लागला होता तर हिचा अलार्म सुरू झाला. आजी, तुला झोपेचा इश्यू असेल ना तर तूही आईसोबत योग कर. चल, तुझी आई करते ना थोडं पुरे झालं. रोज नवीन नवीन एक एक थेर सुरू असतात तिचे. ठीक आहे, आता उठलोच आहोत तर 2-2 घोट चहा कर. चल हो ना, आम्ही चल. तयार आहे चहा? चहा तयार आहे. हा चल आणखी. माझ्यासाठी कॉफी. हो, स्ट्रॉंग वन, स्ट्रॉंग. आई सॉरी. ही काकू पण ना. जाऊ दे ग बाळा. आई काय ग, आपल्या घरी तुला साधा ओंकार सुद्धा लावता येत नाहीये. अगं पिहू, त्यांची काहीच चूक नाही. तर सकाळी सकाळी मी असा ओंकार लावल्यावर त्या सगळ्यांची झोपमोड झाली ना माझ्यामुळे. पण मग तुझी प्रॅक्टिस कशी होणार? पिहू, आपल्या माणसांना त्रास देऊन त्यांची गैरसोय होईल असं वागून माणसाला कधीच पुढे जाता येत नाही. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय, त्यांना दुखावून नाही. समजलं? होय. चल चहा देऊ. थांबा. चल चल, वाट बघत असते. घे. थँक्यू. श्री, पोहे खरंच खूप छान झाले होते. थँक्यू. पण मी बनवते ते पोहे तुझ्यासारखे बनतच नाहीत. कारण मी त्या पोह्यांमध्ये माझं एक्स्ट्रा प्रेम होतं. श्री, तू अविनाशला फोन केलास? विसरलो. श्रीकांत, एक मिनिट भडकू नकोस. मी आत्ता फोन करतो, भडकू नकोस. लगेच कर. हे बघ, कर तुझं. अविनाश. हॅलो. हॅलो अविनाश. हा बोल ना. आज संध्याकाळी तू फ्री आहेस का रे? हो आहे. काय करायचं बोल. अरे काही नाही, क्लायंट मीटिंग होती आणि क्लायंटनी वेळ दिली आहे संध्याकाळची, आणि तू असतास तर जरा बरं झालं असतं. अरे म्हणजे काय, येणार मी. तू फक्त वेळ आणि जागा मला कळव, मी पोचतो. नाही ते मी पाठवतो, पण आम्ही ऐक ना, छान तयार होऊ नये. नाही, समोरची पार्टी जरा मोठी आहे आणि त्यांनी पार्टी वगैरे ठेवली आहे नंतर. काय सांगतोस? हो ना, तर छान तयार होऊन तू लोकेशनला पोच. मी लोकेशन आणि वेळ ही क्लायंटला विचारून तुला सांगतो. तू कळव, मी हजर होतो. हो हो, मी 100% येतो. ओके. ओके. ग्रेट. आता तू एक काम करायचं, अविनाश घराच्या बाहेर पडला की तू अनुला फोन करायचा. हो करते. हा चल बाय. ओके. श्री, आता काय झालं? तू काहीतरी विसरतोयस. काय? हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हो, आय एम सॉरी. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. आणि माझं गिफ्ट? गिफ्ट? तुझ्यासाठी एवढे छान पोहे केले होते ना मी, त्याचं काय? चल काहीतरी. बरं, आज संध्याकाळी कन्फर्म. ओके, बाय बाय. बाय. लव यू. हा टी शर्ट आवडेल ना तिला की नाही?
आवडायला तर हवा. तिचा फेवरेट कलर आहे. कोणाला रे? तुला काय करायचं? नाही म्हणजे आज एवढा छान तयार झालायस, कधी ना ते केस पण बरे विंचरलेस. काही स्पेशल आहे का आज? आहे, पण तुझ्यासारख्या आउटडेटेड लोकांसाठी नाही. एनिवेज, तुझ्याकडे काही पैसे असतील तर मला दे. माझ्याकडे आल्यावर तुला देईल. माझ्याकडे असले तरी देणार नाही मी. कसले मोठे बहिणेस ग. आज व्हॅलेंटाईन डे म्हणून मागतोय. म्हणूनच देत नाहीये, कळलं? तुझं वय नाहीये व्हॅलेंटाईन डे वगैरे साजरा करण्याचं. हो गॉड, तुला नसेल द्यायचे ना पैसे तर नको देऊस. आता लेक्चर सुरू नको करूस. तुला कोणी व्हॅलेंटाईन भेटलं नाहीये ना, म्हणून तू असं खडूस वागतेस. भेटल्यावर कळेल. मग येऊ नको हा माझ्याकडे. मुळात मला असल्या गोष्टींमध्ये काडीचा इंटरेस्ट नाही. मला माझं करिअर करायचंय. तूही तुझ्या अभ्यासावर फोकस केलास तर बरं होईल. आणि हो, पुन्हा असं चोरी वगैरे काही करू नकोस हा. माझं मी बघेल. हे काय माझं मी बघेन? पुन्हा चोरी करताना सापडलास ना तर आई सोडणार नाही तुला. हे आईची लाडकी. गप बस. चल मी निघतो, यायला उशीर होईल. आज व्हॅलेंटाईन आहे. घरी सांगून जा. नाही सांगणार. आणि आज व्हॅलेंटाईन डे या आईच्या सिलेबसमध्ये पण नसेल. कशाला सांगायचं? बाय. यावेळी सिलेबस जरा बदललाय प्रथम. आई आणि बाबा खूप वर्षांनी व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहेत. हॅलो. हॅलो अनु, मी अश्विनी बोलतेय. हां, मीच बोलते, बोला ना. अगं ऍक्च्युली मी तुला याच्यासाठी फोन केला होता. माझ्या जवळच्या मैत्रिणींसाठी मी रॉयल पार्टी हॉलवर एक छोटीशी पार्टी अरेंज केली आहे. सो तू तिथे यावंस अशी माझी इच्छा आहे. अश्विनी, पार्टी आणि आणि मी? हो, काय हरकत आहे. हे बघ अगं, माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत. तुझी त्यांच्याशी ओळख व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. प्लीज ये. नाही, ते सगळं ठीक आहे, पण हे बघ, पण नाही आणि बीड नाही. तू तिथे मला पाहिजेस. मला बाकी काही माहित नाही. आज संध्याकाळी 6 वाजता रॉयल पार्टी हॉल. संध्याकाळी 6 वाजता? अश्विनी, हो कसं शक्य आहे? सगळ्यांची घरी यायची वेळ आहे. त्यात रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. तू एक काम कर ना, तू स्वयंपाक आधीच बनवून ठेव आणि चहा पाण्याची पण सोय करून ठेव. म्हणजे जसे येतील तसं त्यांचं गरम करून घेतील. आणि हो, ऐक, छान रेडी होऊन ये. तिथे पार्टी आहे. ओके, सो त्या अकॉर्डिंग रेडी होऊन ये. अश्विनी, थांबा थांबा. ऐका माझं, मला यांना विचारावं लागेल आधी. अगं त्याचं टेन्शन नको घेऊस तू. मी त्याच्याशी बोलले, त्याची काही हरकत नाहीये. काय? खरंच? हो, आता तरी येशील ना? बरोबर 6 वाजता. हो, येते मी. ओके, बाय. बाय. कुठे चालली आहेस संध्याकाळी 6 वाजता? ते काय, क्लास तुझा दुपारी असतो ना? आता हे काय नवीन? आज क्लास नाहीये वहिनी. आठवड्यातनं 3 दिवस असतो. तेच, मग आत्ता कुठे चालली आहेस तू? यांना माहितीये, यांनी परवानगी दिली. मी तुला आणू? आलेच. ही नक्कीच काहीतरी लपवते. ही कुठे जाते ना ते बघायलाच हवं.
अश्विनी तर म्हणाल्या छान तयार होणे. कुठली साडी नेसू? जाऊ दे, मी आपली माझी साधी साडीच नेसते. आई तू ही साडी नेस. ही हो नाही म्हणजे चांगली आहे, पण जरा जरा फॅन्सी आहे ना पिहू. मी म्हणूनच ही नेसायला सांगते. पार्टी आहे ना आज, तू हीच साडी नेस. मी तुझा छान मेकअप करून देते, मस्त तयार होऊन जा. चल चल. नाही नाही नको पिहू, ऐक ऐक मस्त. मागच्या वेळी काय झालं होतं लक्षात आहे ना? किती चिडले होते बाबा. नाही नको, ही फॅन्सी साडी नको, मी आपली ही नेसते. आई तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, हवं तर असं करूया, तू आत्ता छान तयार होऊन जा आणि येताना तुझा मेकअप काढून टाक. म्हणजे बाबांना आणि घरी कोणाला काहीच करणार नाही. ओके? पण तू हीच साडी नेस प्लीज. पार्टी आहे ना तिकडे. मावशीने तुला हेच सांगितलंय का? मग हीच साडी नेस. नाही अगं पण आई प्लीज जास्त विचार करू नकोस. तू हीच साडी नेसून जा आणि मी सांगितलंय तसंच कर. बॅगमध्ये टिश्यू पेपर कॅरी कर आणि येताना मेकअप काढून टाक आणि दागिने पण बॅगमध्ये काढून ठेव. म्हणजे कोणाला काहीच करणार नाही. नाही पिहू ऐक ना तू आई, एकदम शांत. आता 20 मिनिटं काहीच बोलायचं नाही. मी तुला रेडी करणार आहे. चल चल. नको पिहू, ऐक. चल आई चल. आई हे काय तुझून थांबली आहेस? तुला जायचंय ना? चल. पिहू ऐक ना, मला ना कसं तरी होतंय. हे जरा जास्त वाटतंय. अजिबात नाही आई, खूप सुंदर दिसतेस. बरं चल आता. नाही नाही पिहू ऐक ना, ऐक ना, ऐक मस्त ऐक. हे डोळ्याचं जरा कमी करूया प्लीज प्लीज. आई नाही, छान वाटतंय अगं, खूप सुंदर वाटतंय. तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस. पिहू मला घाबरल्यासारखं होतंय. मोठा श्वास घे. गुड. रिलॅक्स कर प्लीज. आता कोणी बघायच्या आत जाऊया आपण. चल.